तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारातील 6 एकरात लावलेला ऊस जळून खाक झाला आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील एलटीव्ही तारा तुटून शॉर्ट सर्किट झाल्याने ही घटना घडली असल्याचे यांत 9 लाख रुपयाचा ऊस जळून खाक झाला आहे. या ओढवलेल्या संकटामुळे शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. शहरातील शशिकांत लक्ष्मण सूर्यवंशी यांचा शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. शहराला लागून असलेल्या काजीपूर शिवारात त्यांची शेती आहे. त्यांनी आपल्या 6 एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. लवकरच शेतात ऊस तोडणीला सुरुवात होणार होती. मात्र नियतीचा मनात काही वेगळंच होते. काही दिवसांपूर्वी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शेतामधून गेलेल्या एलटीव्ही तारा तुटून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागलेल्या आगीत संपूर्ण 6 एकरावरील ऊस जळून खाक झाला. त्यात अंदाजे 250 ते 300 टन ऊस जळाला आहे. त्याचबरोबर शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या देखील जळाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान अस्मानी संकटांबरोबरच महावितरणचे सुलतानी संकट कोसळल्याने संबंधित शेतकरी पूर्णतः हताश झाले आहेत. या परिसरातील शिवारातून महावितरणचे विजेचे खांब टाकण्यात आले आहेत. मात्र महावितरणकडून विद्युत तारांची योग्य देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी होऊन घर्षण होते. तसेच अनेक तारा जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे देखील शॉर्ट सर्किट होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. अशाच प्रकारे शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळण्याच्या अनेक घटना मागील काळात तळोदा तालुक्यात घडल्या आहेत. संपूर्ण वर्षभर मेहनत करून जगवलेले ऊसाचे पीक ऐनतोडणीस आले असताना विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या ओढवलेल्या संकटांमुळे शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे. सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बातमी व जाहिरातसाठी संपर्क 9423497275.